नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दर्पण अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतो। आज आपल्याला सायन्सचा एक कन्सेप्ट बघायचा आहे, तो म्हणजे काय तर क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स। जे पृथ्वी तलावर वेगवेगळ्या प्रकारची सजीव सृष्टी आहे त्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे। परीक्षेच्या अनुषंगाने हा एक महत्त्वाचा टॉपिक असणार आहे। तुम्हाला जर हा पॉइंट समजणार असेल तर ह्या सोबतच क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स अँड क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स हे दोन घटकही समजायला तेवढं अवघड जाणार नाही। हा जर टॉपिक तुमच्या लक्षात चांगल्या पद्धतीने येणार असेल तर बाकीचे पॉइंट सुद्धा तुम्ही सहज पद्धतीने काय करू शकता, कव्हर करू शकता। क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, आता ऑर्गॅनिझम्स कोणाला म्हणायचं किंवा लिव्हिंग थिंग्स कोणाला म्हणायचं तर पृथ्वी तलावर जे काही सजीव सृष्टी आहे त्यांचं वर्गीकरण कोणत्या पद्धतीने करण्यात आलेलं आहे आणि वर्गीकरण का करण्यात येते हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे। आणि वर्गीकरणासाठी पद्धत कोणती वापरलेली आहे, कोणते पॅरामीटर्स वापरलेले आहेत किंवा कोणत्या आधारावर पृथ्वीवरच्या सजीवांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे हे आपल्याला अगोदर समजून घेणं गरजेचं आहे। तर ह्याची जर हिस्ट्री बघायची असेल तर थोडंसं आपल्याला बघा, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्सची हिस्ट्री, तर त्याच्यामध्ये आपल्याला काही शास्त्रज्ञांची नावं बघायला भेटतात। म्हणजे बघा, पृथ्वी तलावर वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर सजीव आहेत आणि त्यांच्यामध्ये साम्य आहे का, नाही। जे सजीव आहेत त्यांच्यामध्ये बरंचसं वेगळेपण आहे आणि काही काही गोष्टी सिमिलर असतील म्हणजे सारख्या असतील। तर मग क्लासिफिकेशन कशासाठी केलेलं आहे तर हिस्ट्रीच्या अगोदरही तुम्हाला एक प्रश्न उलगडला पाहिजे, तो म्हणजे वर्गीकरण का करायचंय, कशासाठी केलेलं असेल बरं वर्गीकरण, तुम्हाला अभ्यास करायला अवघड जावं म्हणून बरोबर नाही, चुकीचं आहे। अभ्यास करायला सोपं गेलं पाहिजे। म्हणजे काय तर पृथ्वीवर एवढी म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही, असंख्य वनस्पती किंवा प्राणी किंवा छोटे सूक्ष्मजीव असतील, बऱ्याच प्रमाणात आहेत, म्हणजे त्यांची संख्या खूप जास्त आहे। तर ह्या सर्वांचा अभ्यास तुम्ही एका गटामध्ये करायला गेलात तर ते तुम्हाला काय जाणार आहे, अवघड जाणार आहे। मग ह्या अभ्यासाला हे सगळं सोपं व्हावं म्हणून काय केलेलं आहे तर जे शास्त्रज्ञ होते त्यांनी काय केलंय, सजीवांना त्यांच्या गुणधर्मांच्या आधारावर काय केलेलं आहे, विभाजित करून त्यांचे वेगवेगळे गट तयार केलेले आहेत। हा पहिला प्रश्न, ठीक आहे। आता हिस्ट्री बघताना इथं काही नावं तुम्हाला बघायला भेटतात। तर सगळ्यात अगोदर कार्ल लिन्नस नावाचे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी वैज्ञानिक पद्धतीनं जे पृथ्वी तलावर वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आहेत त्यांना काय करण्याचा प्रयत्न केलाय, त्यांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर कार्ल लिन्नस नावाचे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी काय केलेलं आहे, जे पृथ्वी तलावर सजीव आहेत त्यांचं वर्गीकरण 2 किंगडम मध्ये केलेलं आहे। किती? 2 किंगडम। आता हे किंगडम काय, अशी नावं भयानक ऐकून घाबरून जाऊ नका, काही नाही, त्या वर्गाला नाव दिलेलं आहे किंगडम, म्हणजे सगळ्यात मोठा वर्ग। म्हणजे त्याच्यामध्ये नंतर काय होणार, क्लासिफिकेशन, वर्गीकरण होणार। म्हणजे किंगडम म्हणजे काय तर बाबा, आता समजा किंगडम ॲनिमलिया असेल, ॲनिमलिया, किंगडम ॲनिमलियामध्ये तुम्ही सर्व ॲनिमल्सचा अभ्यास करणार आणि किंगडम प्लांटीमध्ये तुम्ही सर्व प्लांट्सचा अभ्यास करणार। आता प्लांट्स सगळे सारखेच असणार आहेत का, नाही, वेगळे असतील, पण ते सगळे काय आहेत, प्लांट्स आहेत, म्हणून त्या सर्वांचा अभ्यास कशामध्ये करायचा, किंगडम प्लांटीमध्ये। ॲनिमल्स मध्ये सगळे ॲनिमल्सच आहेत का, आता आपल्यात आणि दुसऱ्या प्राण्यांमध्ये फरक आहे ना, भरपूर फरक आहेत। बघा, पाण्यातील माशांमध्ये फरक आहे, जमिनीवर सरपटणाऱ्या सापांमध्ये फरक आहे, म्हणजे हे प्राणीच आहेत, आपणही प्राणी आहोत, पण आपल्यात आणि त्यांच्यामध्ये वेगळे पण आहे। मग जेव्हा तुम्ही किंगडम ॲनिमलिया शिकत असाल तेव्हा ॲनिमलियामध्ये सुद्धा काय होणार, वेगवेगळे वर्ग तयार होणार आणि त्यांना त्यांच्या गुणधर्माच्या आधारावर काय करायचे, आपल्याला शिकायचं आहे। तर किंगडम म्हणजे वेगळं काही नसून काय असणार आहे, तो एक गट असणार आहे आणि असा गट ज्याच्यामध्ये त्या गटातील जे प्राणी असतात त्यांच्यामध्ये काहीतरी कॉमन कॅरेक्टर असते आणि ते मेजर कॉमन कॅरेक्टर असते, म्हणून त्याला काय केलेलं असते, आपण त्याला किंगडम असं नाव दिलेलं आहे। ठीक आहे, ते क्लासिफिकेशनच्या स्टेप्स आहेत, ते आपण नंतर बघणारच आहोत। आता कार्ल लिन्नसच्या नंतर एक शास्त्रज्ञ येतात, त्यांचं नाव आहे
हॅकल. काय आहे? हॅकल. हॅकल यांनी 3 किंगडमची पद्धती, ठीक आहे, 3 किंगडम सिस्टीम प्रपोज केलेली होती. म्हणजे काय, तर जे पृथ्वी तलावर सजीव आहेत त्यांचा अभ्यास आपण 3 किंगडम मध्ये करू शकतो, असं त्यांचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर तिसरे शास्त्रज्ञ येतात, त्यांचं नाव आहे डॅनियल कोपलँड. यांनी 4 किंगडम सिस्टीम तयार केलेली होती. आता हे झाले पायोनियर्स, क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग थिंग्सचे पायोनियर्स. म्हणजे यांनी पाया घातलेला आहे की बाबा जे पृथ्वी तलावर सजीव आहेत त्यांना तुम्ही 2 किंगडम मध्ये विभाजित करून अभ्यास करू शकता. यांनी म्हणले 3 किंगडम तयार करूया, कारण की बरेच वेगळे पण काही सजीवांमध्ये बघायला भेटत आहे, तर 3 किंगडम तयार केले. त्याच्यानंतर डॅनियल कोपलँड आले, त्यांनी म्हणले की आपल्याला 4 किंगडम तयार करून त्यांचा काय करता येईल, अभ्यास करता येईल. आणि सगळ्यात शेवटी एक महत्वाचे शास्त्रज्ञ येतात, त्यांचं नाव आहे R.H. व्हिटाकर. पूर्ण नाव आहे त्यांचं रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर. त्यांनी काय केलेलं आहे, जे सजीव आहेत त्यांचं विभाजन 5 किंगडम मध्ये केलेलं आहे. किंगडम म्हणजेच काय, तुम्ही त्याला काय म्हणणार, सृष्टी. किंगडम म्हणजेच मराठीत काय, सृष्टी. सृष्टी म्हणजेच काय, दुसरं तिसरं काही नसून त्या वर्गाला दिलेलं नाव आहे. आता बघा, तुम्हाला हे लक्षात कसं ठेवायचंय, जर समजा तुम्हाला MCQच्या परीक्षेमध्ये असे काही प्रश्न येणार असतील तर बघा, कार्ल हा शब्द जर तुम्ही मराठीतून लिहिला तर 2 अल्फाबेट्स तयार होत आहेत. म्हणजेच काय, कार्ल लिन्नस या शास्त्रज्ञाने 2 किंगडम सिस्टीम प्रपोज केलेली आहे. हॅकल हा शब्द मराठीतून लिहिला असता 3 अल्फाबेट्स म्हणजे 3 वर्ण येत आहेत. म्हणजेच काय, त्यांनी 3 किंगडम सिस्टीमचा शोध लावला. त्याच्यानंतर कोपलँड हे नाव मराठीतून लिहिल्याच्या नंतर 4 अल्फाबेट्स तयार होतात, म्हणजे 4 किंगडम सिस्टीम. आणि रिमेनिंग जी 5 किंगडम सिस्टीम आहे ती काय, तर डॉक्टर रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांनी त्या 5 किंगडम सिस्टीमची पायाभरणी केली होती. R.H. व्हिटाकरच्या नंतर बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी सजीवांचं वर्गीकरण म्हणजे अजून किंगडम मध्ये करण्याचा प्रयत्न केला होता. पण R.H. व्हिटाकरांची जी पद्धत होती, म्हणजे त्यांनी जे 5 किंगडम बनवलेले होते ते वर्ल्ड वाईड आताही एक्सेप्ट गेलेले आहेत. आणि आता आपण काय म्हणतो की किती किंगडम आहेत, 5 किंगडम आहेत. ह्यानंतर आता आपल्याला हे जे 5 किंगडम आहेत, हे बघा, तुम्हाला MCQच्या अनुषंगाने हा पॉइंट महत्वाचा आहे. तुम्हाला विचारण्यात येईल 5 किंगडम सिस्टीम कोणी प्रपोज केली होती, तर डॉक्टर रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर हे नाव तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता जे 5 किंगडम आहेत त्यांचे नाव काय आणि त्यांच्यामध्ये कोणकोणते सजीव येतात हे आपल्याला बघायचं आहे. इंटरेस्टिंग आहे, तुम्ही थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला अवघड जाणार नाही. कारण की तुम्ही विज्ञानाला एक फार किचकट विषय समजून शिकण्याचा प्रयत्न करता, किंवा जवळपास तुम्ही काय करता की पाठांतरच करायचं. परीक्षा आहे, पाठ करा, परीक्षा झाली विसरून जा. थोडंसं समजून घ्या की बाबा कन्सेप्ट काय आहे, काय असते हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स काय. आपल्याला पण समजलं पाहिजे की आपण पृथ्वी तलावर वावरताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सजीव बघायला भेटतात. बघा, मुंग्या आहेत, किडे आहेत, फुलपाखरं आहेत, पक्षी आहेत, पाण्यातले सजीव आहेत, झाडं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. काही छोटे झाडं आहेत, काही मोठे झाडं आहेत. काही झाडांना फुलं येतात, काही झाडांना फुलं सुद्धा येत नाहीत. काही झाडांना फुलं येतात पण फळं येत नाहीत. काही झाडं अशी आहेत ज्यांना फुलं येतात, फळं येतात. आणि काही झाडांना फुलं आणि फळं न येता सुद्धा त्यांची पुढची पिढी तयार होते. तर हे इंटरेस्टिंग आहे सगळं. आणि मग यांच्यामध्ये जर एवढा फरक बघायला भेटत असेल तर आपण त्या सर्वांचा एका गटात ठेवून अभ्यास का करायचा, तर त्याच्यासाठी काय केलेलं आहे, वर्गीकरण केलेलं आहे. म्हणजे ठराविक वर्गामध्ये तुम्ही ठराविक गुणधर्म असलेल्या सजीवांचा अभ्यास करत असता. त्याच पद्धतीने हे किंगडम 5 किंगडम तयार करण्यात आलेले आहेत. तर जेव्हा तुम्ही सजीवांचं वर्गीकरण बघता, सजीवांचे जे वर्गीकरण आहे म्हणजेच काय म्हणणार तुम्ही त्याला, क्लासिफिकेशन ऑफ
लिव्हिंग थिंग्स म्हणजेच काय, सजीवांचे वर्गीकरण. तर सजीवांचं जे वर्गीकरण आहे ते मी आताच तुम्हाला सांगितलेलं आहे की 5 किंगडममध्ये झालेलं आहे. पण सजीवांचं वर्गीकरण करताना शास्त्रज्ञांनी कोणते पॅरामीटर्स म्हणजे कोणते आधारभूत घटक विचारात घेतले असतील, तर बघा, एक असणार आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल. दुसरा असणार आहे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स. तिसरा आहे मोड ऑफ न्यूट्रिशन, मोड ऑफ न्यूट्रिशन. चौथा आहे फायलोजेनेटिक रिलेशनशिप आणि लाईफस्टाईल. आता ह्या 5च पॅरामीटर्सच्या आधारावर काय केलेलं आहे, आपण सजीवांचं वर्गीकरण केलेलं आहे. तर ते आता आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की बाबा कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल म्हणजे काय, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे काय, फायलोजेनेटिक रिलेशनशिप कशाला म्हणायचं, आणि लाईफस्टाईल. आता लाईफस्टाईल असा शब्द बघायला गेलं तर तुम्हाला वाटणार लाईफस्टाईल म्हणजे काय, पण मी सांगणार आहे. हे बघा, कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल म्हणजे आता सेल्सच्या 2 टाइप्स आहेत, ठीक आहे. एक असतील प्रोकॅरियोटिक सेल्स आणि दुसऱ्या असतील युकॅरियोटिक सेल्स. त्यांनाच आपण मराठीतून काय म्हणणार, आदिकेंद्रकी पेशी, आदिकेंद्रकी पेशी. आणि दुसरा असणार आहे दृश्य केंद्रकी पेशी, दृश्य केंद्रकी पेशी. आता बघा, प्रोकॅरियोटिक, प्रो म्हणजे काय, अगोदरचे किंवा ज्यांची उत्पत्ती अगोदर झालेली आहे म्हणजेच आदी. केंद्रकी, केंद्रकी या शब्दावरून समजते आपल्याला की पेशींमध्ये जो केंद्रक असतो त्याबद्दल काहीतरी आहे. बघा इथं पण केंद्रकी, केंद्रकी. कॅरिओटिक, कॅरिओटिक. इथं आहे प्रो, इथं आहे यू. प्रोकॅरिओटिक म्हणजे अशा सेल्स ज्यांच्यामधला जो न्यूक्लियस असतो तो चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेला नाही किंवा वेल डिफरन्शिएटेड नाही किंवा मेम्ब्रेन बाउंड नाही, ठीक आहे. आणि युकॅरिओटिक, आता बघा हा जो कॅरिओटिक शब्द आहे, कॅरी ऑन ह्या टर्म, ही टर्म म्हणजेच काय, कॅरी ऑन म्हणजे न्यूक्लियस. म्हणजे अशा पेशी ज्यांच्या न्यूक्लियसचा चांगला विकास झालेला नाही. आणि युकॅरिओटिक सेल्स म्हणजे किंवा युकॅरिओटिक न्यूक्लियस म्हणजे असा न्यूक्लियस जो चांगल्या पद्धतीनं डिफरन्शिएट झालेला आहे, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर्स विजिबल आहेत आणि वेल डिफाइन्ड स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये, त्याला काय म्हणायचं, युकॅरिओटिक. हेच मराठीमधून आदी केंद्रकी म्हणजे असे केंद्रक म्हणजे त्या पेशींमधले किंवा अशा पेशी ज्यांच्या पेशींमधला जो केंद्रक आहे तो चांगल्या पद्धतीनं विकसित झालेला नाही, अशा पेशी म्हणजे आदी केंद्रकी पेशी. आणि दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे अशा पद्धतीच्या पेशी ज्याच्यामध्ये जो केंद्रक आहे तो चांगल्या पद्धतीनं आपल्याला बघायला भेटतो, त्याचा विकास झालेला आहे, त्याचं जे स्ट्रक्चर आहे वेल डिफरन्शिएटेड आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, दृश्य केंद्रकी. दृश्य म्हणजे दिसणारे, दिसणारे म्हणजे काय, तर तिथं विकास झालेला दिसतो आपल्याला, म्हणून काय नाव दिलेलं आहे, दृश्य केंद्रकी. आता कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स टर्म्स तुम्ही ऐकलेले आहेत, एक पेशीय, बहुपेशीय, इंग्लिशमध्ये म्हणलं तर युनिसेल्युलर, मल्टीसेल्युलर. आता इंग्लिशमध्ये काही टर्म्स आहेत, युनी, युनी म्हणजे काय, एक, मल्टी म्हणजे अनेक, ठीक आहे. आता जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील म्हणजेच काय, सूक्ष्मजीव. सूक्ष्मजीव कोणते, तर बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू असतील, व्हायरसेस म्हणजे विषाणू असतील, किंवा आदिजीव म्हणजेच प्रोटोजोआ. हे सर्व काय असणार आहेत, तर एक पेशीय जीव आहेत. म्हणजे त्यांना शरीर नाहीच, त्यांचं शरीर म्हणजेच एक पेशी आहे. काय आहे, फक्त एक पेशी, त्या पेशीमध्येच पूर्ण त्यांचं मेकॅनिझम चालत असते. बघा तुमच्या डोळ्याला बॅक्टेरिया दिसतात का, व्हायरसेस दिसतात का, आदिजीव दिसतात का, नाही.
म्हणजेच काय तर ते काय एक पेशीय जीव आहेत. आणि तुम्हाला जे सजीव डोळ्यांनी दिसत असतील ऑफकोर्स ते काय असणार मल्टीसेल्युलर म्हणजे अनेक पेशीय जीव असणार किंवा बहुपेशीय जीव असणार. म्हणजे आपल्याला आपण ऑर्गॅनिझम्सला कशाच्या आधारावर क्लासिफाय केलेलं आहे ते एका पेशीपासून बनलेले आहेत का अनेक पेशीपासून बनलेले आहेत हे पण एक क्रायटेरिया आपल्या विचारात येणं गरजेचं आहे ना क्लासिफिकेशन करताना, की बाबा काही युनिसेल्युलर आहेत आणि काही मल्टीसेल्युलर आहेत. मग युनिसेल्युलरच्या गटामधल्या काही प्राण्यांना आपण इकडे आणून ठेवलं तर जमणार का? नाही ना, कारण की त्यांचं ते कॅरेक्टरिस्टिक्स फीचर आहे ते युनिसेल्युलर आहे, त्यांना तिकडंच ठेवायचं, त्यांचा अभ्यास आपण त्याच गटामध्ये करायचा. मल्टीसेल्युलरला आपण वेगळं काढलं, त्यांच्यासाठी एक वेगळा वर्ग तयार करण्यात आलाय आणि त्या वर्गामध्ये काय केलेलं आहे आपण त्यांचा अभ्यास करत आहोत. ठीक आहे. म्हणजे कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स मध्ये तुम्हाला काही युनिसेल्युलर बघायला भेटतील, काही मल्टीसेल्युलर बघायला भेटतील. त्यानंतर मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये बघा आपण ह्युमन्स आहोत आणि आपण स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो का? नाही. वी कॅन नॉट प्रोड्यूस अवर ओन फूड इन आवर बॉडी. पण प्लांट्स जे आहेत ते स्वतःचं अन्न स्वतःच्या शरीरामध्ये तयार करतात. तर त्या प्रोसेसला काय म्हणतात? फोटोसिंथेसिस. म्हणजेच काय? प्रकाश संश्लेषण. फोटो म्हणजे सूर्यापासून जी लाईट येते त्याला फोटो म्हणतात. सूर्यापासून येणाऱ्या लाईटच्या आधारावर जे सजीव स्वतःच्या शरीरामध्ये अन्नाची निर्मिती करतात स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी त्यांना म्हणायचं ऑटोट्रॉपिक किंवा फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम्स. फोटोसिंथेटिक ऑटोट्रॉपिक म्हणजे त्यांनी काय करतात? सूर्यापासून येणाऱ्या किरणांच्या मदतीनं स्वतःच्या शरीरामध्ये काय करतात? अन्न तयार करतात. म्हणजेच काय? फोटो ऑटोट्रॉपिक असं म्हणू शकता तुम्ही त्याला. म्हणजे काय तर सूर्याच्या किरणापासून त्याचं काय करायला ते अन्नाची म्हणजे अन्न प्रोड्यूस करायला. आता मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये आपण दोन टर्म्स ठेवू शकतो, दोनपेक्षा जास्त आहे. ऑटोट्रॉप्स, हेट्रोट्रॉप्स आणि तिसरा असणार आहे आपलं सॉरी सॅप्रोफाइट्स पण म्हणता येणार नाही इथं, कारण की हा हेट्रोट्रॉप्सचाच एक प्रकार आहे. बघा ऑटोट्रॉप्स म्हणजे काय? स्वतःच्या शरीरातील अन्नाची गरज स्वतःच पूर्ण करत असतील, म्हणजे स्वतःच्या शरीरामध्ये अन्नाची निर्मिती करून त्या अन्नाची गरज भागवत असतील तर ते कोण असतील? ऑटोट्रॉप्स असतील. हेट्रोट्रॉप्स स्वतःच्या अन्नाच्या गरजेसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहतात. म्हणजेच काय? दोज ऑर्गॅनिझम्स which depend on other animals or organisms to fulfill their need of nutrition is called as heterotropic organisms or heterotropic animals असं म्हणू शकता तुम्ही. Autotrophs those who produces their own food in their own body for the fulfillment of their need of nutrition are called as autotrophs. म्हणजे बघा आपण जे क्लासिफिकेशन केलेलं आहे त्या क्लासिफिकेशनचा एक पॅरामीटर हे पण असणार आहे की ते ऑटोट्रॉपिक आहेत का हेट्रोट्रॉपिक आहेत, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात का किंवा स्वतःच्या अन्नाच्या गरजेसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहतात का, हे एक पॅरामीटर असणार आहे. फायलोजेनेटिक रिलेशनशिप मध्ये आता जे ॲनिमल्स आहेत ते युनिसेल्युलर पासून डेव्हलप झालेले आहेत का, मल्टीसेल्युलर पासून डेव्हलप झालेले आहेत का? तुम्ही थोडक्यात म्हणू शकता स्पेशिएशन. म्हणजे काय? स्पेशिएशन मध्ये म्हणजे एकाच घटकांपासून म्हणजे काळानुकाळ काय झालेलं आहे आपल्यामध्ये इव्होल्युशन घडून आलेलं आहे. म्हणून आपली उत्पत्ती म्हणजे या सजीवांची उत्पत्ती कुठून झालेली आहे त्या पद्धतीने काय केलेलं आहे आपण हा पॅरामीटर वापरून काय केलेलं असते? क्लासिफिकेशन केलेलं असते. लाईफस्टाईल मध्ये बघा काही असतील प्रोड्युसर्स, काही असतील कंझ्युमर्स आणि काही असतील डिकम्पोजर्स. आता हे तीन टर्म्स आपल्याला समजणं गरजेचं आहे. प्रोड्युसर म्हणजे काय तर उत्पादक. कंझ्युमर्स म्हणजे काय? बघा हे सगळं समजण्याच्या अगोदर तुम्हाला इकोसिस्टीम समजणं गरजेचं आहे. इकोसिस्टीम म्हणजे काय? आता बघा समजा एखादी
फॉरेस्ट इकोसिस्टीम असेल, जंगल, किंवा फॉरेस्ट इकोसिस्टीमच्या ऐवजी आपण काय म्हणूया, लँड इकोसिस्टीम. काय, लँड इकोसिस्टीम. लँड म्हणजे काय, जमीन. आता जमिनीवर राहणारे जे प्राणी आहेत त्यामध्ये 3 घटक असतील. आपल्याला हा विचार करता आला पाहिजे की पृथ्वी तलावर जे अन्नाची निर्मिती होत आहे ती नेमकं कोण करत आहे. तर त्याचं सगळ्यात प्रॉमिनंट उत्तर म्हणजे काय आहे, प्लांट्स. आपण आत्ताच बघितलंय बघा, ऑटोट्रॉप्स, स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे म्हणजे कोण, ऑटोट्रॉप्स. आता आपल्याला माहित आहे प्लांट्सला कधी तुम्ही अन्न बनवताना बघितलंय का, असं मस्त किचन मध्ये चाललंय प्लांट शिजवायले, चपात्या बनवायले, खायला. मग तुम्ही कधी विचार केलाय का की प्लांटची जी अन्नाची गरज आहे ती कुठून भागत असणार. तुम्हाला असं वाटते की प्लांटला खाली रूट्स असतात आणि ते जमिनीतून काही अन्न घेत असेल, पण जमिनीतून कोणतं अन्न घेणार, जमिनीतून फक्त ते काय घेतात, वॉटर आणि मिनरल्स घेतात. काय घेतात, वॉटर आणि मिनरल्स, आणि बाकी जे न्यूट्रिएंट्स असतील, मायक्रो आणि मॅक्रो जे सॉइलमध्ये प्रेझेंट असतात ते मातीतून घेऊ शकतात. पण बाकी म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता, कार्बोहायड्रेट्स हे प्लांट स्वतःच्या शरीरामध्ये तयार करतात आणि ते फोटोसिंथेसिसच्या मदतीने, म्हणजेच काय, प्रकाश संश्लेषण, सूर्यापासून जे किरण येतात त्या सूर्यांचा वापर करून ते काय करतात, अन्न तयार करतात. बरं, आता हे प्लांट जे अन्न तयार करतात ते स्वतःसाठीच असते असंही नाही, म्हणजे त्यांनी स्वतःसाठीच प्रोड्यूस केलेलं असते. पण बघा, प्लांट्सला म्हणजे वनस्पतींना काय आहेत, पाने आहेत, ठीक आहे, फळं आहेत. आता जे हार्बिवोरस ॲनिमल्स आहेत, हार्बिवोरस म्हणजे काय, असे ॲनिमल्स जे झाडांवर जगतात. झाडांवर जगतात म्हणजे कसे, आपण पण झाडांवर जगतो. आता ह्युमन्समध्ये काही ओमनिवोरस असतील. बघा इथं 3 टर्म्स येतात अजून, हार्बिवोरस, कार्निवोरस, ओमनिवोरस. हार्बिवोरस म्हणजे झाडांवर किंवा गवतांवर किंवा झाडाच्या प्रोडक्शनवर जगणारे. कार्निवोरस म्हणजे दुसऱ्या प्राण्यांचं मांस खाऊन जगणारे. आणि ओमनिवोरस म्हणजे असे प्राणी जे झाडांवर सुद्धा अवलंबून आहेत, म्हणजेच वनस्पतींवर सुद्धा अवलंबून आहेत, आणि सोबतच ते काय करतात, दुसऱ्या प्राण्यांचं मांस सुद्धा खातात, म्हणजे ते ओमनिवोरस. कार्निवोरस म्हणजे काय, मांसाहारी. हर्बिवोरस म्हणजे काय, शाकाहारी. आणि ओमनिवोरस म्हणजे उभयआहारी म्हणू शकता, म्हणजे दोन्हीही खातात. आता ह्युमन्समध्ये सगळे ओमनिवोरस आहेत असं म्हणता येणार नाही, कारण की काही माणसं मांस खातात, काही माणसं मांस खात नसतील. पण जास्तीत जास्त लोक काय आहेत, हार्बिवोरस आहेत, म्हणजे ते काय खातात, फक्त झाडांवर म्हणजे किंवा वनस्पतींवर आधारित आहेत. हे टर्म्स तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. बाबा ऑटोट्रॉप्स काय, हेट्रोट्रॉप्स काय, फोटो ऑटोट्रॉप्स म्हणजे काय, अजून काय म्हणू शकता, आपलं कार्निवोरस म्हणजे काय, हर्बिवोरस म्हणजे काय, ओमनिवोरस म्हणजे काय, हे शब्द तुम्हाला जर एकदा तुमच्या डोक्यामध्ये पक्के बसले यांचा अर्थ काय, तर हे तुम्हाला समजायला अवघड जाणार. आता बघा, इकोसिस्टीम मध्ये प्लांट्स आहेत प्रोड्युसर्स. प्लांट्स काय आहेत, प्रोड्युसर्स आहेत, कारण की इकोसिस्टीम मध्ये अन्न कोण तयार करत आहे, प्लांट्स तयार करत आहेत. म्हणजेच यांना तुम्ही काय म्हणणार, प्रोड्युसर्स म्हणणार. किंवा मी इथं लिहितो, प्रोड्युसर कोण आहेत, प्लांट आहेत. आता या प्लांटवर जगणारे कंझ्युमर्स म्हणजे ग्राहक म्हणू शकता तुम्ही त्याला. प्लांट्सवर जगणारे कोण, कंझ्युमर्स, म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता यांना, हार्बिवोरस ॲनिमल्स. आणि कंझ्युमर्स काय फक्त हार्बिवोरसच असतील असं नाही. आता या कंझ्युमर मधले काही हार्बिवोरस आहेत, काही कार्निवोरस आहेत आणि काही ओमनिवोरस आहेत, ठीक आहे. आणि डिकम्पोजर्स म्हणजे कोण, हे असतील बॅक्टेरिया, फंजाय, ठीक आहे, बॅक्टेरिया कॉमा फंजाय. फंजाय म्हणजे काय, कवके, तुम्ही हे बघितलेलं आहे, फंजाय. आता बघा, कंझ्युमर्स मधले जे ॲनिमल्स आहेत ते डेड झाले, म्हणजे मेले, मृत झाले, तेव्हा त्यांच्या शरीराला
त्यांच्या शरीरांचं विघटन करण्याचं काम कोण करत असते? बॅक्टेरिया, फंजाय आणि दुसरे काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतील ते काय करतात? त्यांना विघटित करतात. म्हणजेच ही असणार आहे लाईफस्टाईल. लाईफस्टाईलमध्ये प्लांट्स आहेत प्रोड्युसर्स, ठीक आहे, कंझ्युमर्स यांना खाणारे, आणि कंझ्युमर्स प्रायमरी. आता ह्या कंझ्युमर्समध्ये काय असणार? प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्शरी कंझ्युमर आणि शेवटी काय असतील? हे डिकम्पोजर असतील. आता प्रायमरी कंझ्युमर म्हणजे कोण? प्रायमरी कंझ्युमर्स म्हणजे त्यांना आपण प्राथमिक भक्षक म्हणतो. प्राथमिक भक्षक डायरेक्टली प्लांट्सवर डिपेंडंट असतात, म्हणजे ते झाडांना खातात डायरेक्ट. म्हणजे काय? झाडाचा पाला. आता बघा ना, तुम्ही आम्ही जर शाकाहारी असाल तर तुम्ही घरी हिरव्या भाज्या आणता ना, म्हणजे तुम्ही पालक आणली असेल, पुन्हा शेपू आणली असेल किंवा मेथी आणलेली असेल, किंवा झाडांचे इतरही प्रोडक्ट आहेत, म्हणजे जे फळं असतील ते तुम्ही खाता, बरोबर आहे. म्हणजे त्या प्लांट्स पासून जे फूड येत आहे ते तुम्ही डायरेक्टली खातात आणि तुम्ही मांस बिलकुल खात नाही. तर तुम्ही काय झाले? प्रायमरी कंझ्युमर. आणि समजा आता आपल्याला खाणारं कोणी नाही म्हणा, कारण की आपण या पृथ्वीतलावरचे डॉमिनंट प्राणी आहोत. खाणार आहे, वाघ आहे, पण इथं कुठं आहे? तर आता समजा तुम्ही म्हणू शकता हरिण. हरिण काय करणार? फक्त गवत खातो, बरोबर आहे. हरणाला कधी मांस खाताना तुम्ही बघितलंय का? म्हणजे हरिण हे मांसाहारी प्राणी नाही. हरिण काय करतो? गवताला खातो. हरिणाला कोण खातो? वाघ खातो. किंवा वाघ न खाता हरिणाला दुसरा एखादा समजा प्राणी खात असेल डायरेक्टली. म्हणजे हरिण खाता एक गवत. गवत खाणारे म्हणजे गवत काय झालं? प्रोड्युसर झालं. म्हणजे इकोसिस्टीम मध्ये अन्न कोण तयार केलंय? गवतानं तयार केलंय. गवताला कोण खाल्लं? हरिणानं खाल्लं. हरिण झाला प्रायमरी कंझ्युमर, कारण की तो डायरेक्टली झाडांवर डिपेंडंट आहे. हरिणाला खाल्लं एखाद्या दुसऱ्या प्राण्यानं, एक्स नावाच्या प्राण्यानं खाल्लं. तो एक्स नावाचा प्राणी म्हणजे तो कोणता झाला? तो कार्निव्हरस. आणि तो काय झाला? सेकंडरी कंझ्युमर. आणि त्या सेकंडरी कंझ्युमरला म्हणजे त्या एक्स नावाच्या प्राण्यानं समजा शेवटी वाघाने खाल्ला असेल तर वाघ झाला टर्शरी कंझ्युमर, आणि शेवटी वाघ मेला. आता मेलेल्या वाघाला कोण खाणार? बॅक्टेरिया आणि फंजाय. हे काय करतील? त्या मेलेल्या प्राण्याचं शरीर कुजवण्याचं काम करतील आणि त्या मेलेल्या प्राण्याचं पूर्ण विघटन करून त्याच्यामधले जे ऑर्गॅनिक मटेरियल्स आहेत ते कुठे जातील? जमिनीमध्ये. तेच पुन्हा रिसायकल होऊन कुठे येतील? प्लांट्समध्ये. आणि ही एनर्जी सायकल अशी चालू राहते. हा शेवटचा पॉईंट होता लाईफस्टाईल. याच्यामध्ये बघितलंय आपण की पृथ्वी तलावर म्हणजे आता आपण जे वर्गीकरण केलेलं आहे ना, बाबा प्रोड्युसर्स आहेत, कंझ्युमर्स आहेत का डिकम्पोजर्स आहेत, हा सुद्धा एक पॅरामीटर वापरलेला आहे क्लासिफिकेशनसाठी. तर हे होतं की आपण क्लासिफिकेशन कशाच्या आधारावर केलेलं आहे? कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल, कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम, मोड ऑफ न्यूट्रिशन, फायलोजेनेटिक रिलेशनशिप आणि शेवटी लाईफस्टाईल. हे 5 गोष्टी तुम्हाला लक्षात राहिल्या पाहिजे. तुम्हाला जर प्रश्न विचारला गेला असेल की सांगा सजीवांचं वर्गीकरण कोणत्या घटकांच्या आधारावर केलेलं आहे, तर हे 5 घटक तुम्हाला सांगता आले पाहिजे. आता आपण यानंतर बघणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ऍक्च्युअली ते 5 तुमचे किंगडम आहेत, ते कोणकोणते आहेत, त्यांच्यामध्ये कोणकोणते सजीव इन्क्ल्यूड होतात, त्यांचे कॅरेक्टर्स काय असतील आणि त्यांना कोणत्याही घटकांमध्ये का विभाजित केलेलं आहे ते आपल्याला बघायचं. आता बघा, सुरुवातीला आता जेव्हा पृथ्वीसृष्टीची निर्मिती झालेली आहे, म्हणजे पृथ्वीची निर्मिती झालेली आहे, आपल्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की डायरेक्ट आपण आलो का किंवा डायरेक्ट बहुपेशीय प्राणी आले का? नाही. सुरुवातीला काय झालेलं आहे तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमची निर्मिती झालेली आहे. युनिसेल्युलर. आणि आपण काय म्हणले? प्रोकॅरियोटिक सेल्स म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये न्यूक्लियसचं काय झालेलं नाही, चांगल्या पद्धतीनं न्यूक्लियसचा चांगल्या पद्धतीने विकास झालेला नाही. तर मग सुरुवातीला कोण येतील? प्रोकॅरियोटिक. आणि त्याच्यानंतर दुसरं काय असणार आहे? युकॅरियोटिक. बघा, प्रोकॅरियोटिक, युकॅरियोटिक म्हणजेच काय? आदि केंद्रकी सजीव आणि हे असतील दृश्य केंद्रकी सजीव. दृश्य केंद्रकी सजीव. आता बघा,
प्रोकॅरियोटिक मध्ये आहेत फक्त युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय सजीव. आता प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर असलेलं एकच किंगडम आहे आणि ते किंगडम कोणतं? मोनेरा. कोणतं आहे? मोनेरा. ह्यालाच काय म्हणणार तुम्ही? किंगडम म्हणू शकता किंवा मराठीमध्ये किंगडम सृष्टी मोनेरा. ठीक आहे. आता ह्यानंतर बघा क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग थिंग्स आपण पहिलं काय वापरलं की बाबा कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल म्हणजे सेल्स प्रोकॅरियोटिक आहेत का युकॅरियोटिक आहेत. प्रोकॅरियोटिक सेल्स असणारे आणि त्या पण प्रोकॅरियोटिक सेल्स कशा आहेत? युनिसेल्युलर म्हणजे ते जे सजीव आहेत ते फक्त एका पेशीनं बनलेले आहेत म्हणजे ते सजीव म्हणजेच एक पेशी आहे. बॅक्टेरिया हा कोणता ऑर्गॅनिझम नसून तो काय आहे? एक पेशी आहे. फक्त जसं तुमच्या शरीरामध्ये पेशी असतात तसंच हे काय आहे? एक पेशी आहे. बॅक्टेरिया म्हणजे काय? पेशी आहे. मोनेरामध्ये कोण येणार आहे मग? एक्झाम्पल जर बघितले बॅक्टेरिया सोबतच बीजीए म्हणजेच काय? ब्लू ग्रीन आले हे कुठे येतील? मोनेरामध्ये. मग मोनेराला डिफाइन करताना तुम्ही काय म्हणू शकता? ऑर्गॅनिझम्स इन्क्लुडेड अंडर किंगडम मोनेरा आर प्रोकॅरियोटिक means they have prokaryotic cells. It means that their nucleus is not well differentiated and they are unicellular. If they are unicellular, it means that they cannot be seen with naked eyes. बघा युनिसेल्युलर आहेत तर तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्यांनी त्याला बघू शकता का? दे आर विजिबल अंडर ओनली मायक्रोस्कोप. यू मस्ट यूज मायक्रोस्कोप टू सी बॅक्टेरियल सेल. ठीक आहे. ह्याच्यामध्ये दोन पॉइंट प्रोकॅरियोटिक आहेत, युनिसेल्युलर आहेत आणि हे आहेत त्याचे उदाहरणं बॅक्टेरिया. आता किंगडम मोनेरा आता आपण एवढं बघितलंय की कशाच्या आधारावर क्लासिफिकेशन केलेलं आहे, ते 5 पॅरामीटर्स बघितलेले आहेत आणि झालं फक्त एवढंच का? नाही. आता मोनेरामध्ये जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत म्हणजे बॅक्टेरिया आहेत ते बॅक्टेरिया का एका प्रकारचे असतील का? बॅक्टेरियाचे भरपूर प्रकार आहेत. ठीक आहे. आणि त्यांचे फीचर्स कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स वेगवेगळे आहेत. मग त्या किंगडम मोनेराला सुद्धा आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करता आला पाहिजे. त्याच्यामध्ये पण खूप क्लासेस आहेत, त्यांचं क्लासिफिकेशन आहे, भरपूर आहे. पण ह्या लेवलला तुम्हाला एवढंच वर तुम्हाला एवढं समजलं पाहिजे की किंगडम्स कसे तयार झालेले आहेत. आता बघा युकॅरियोटिक मध्ये आता हे प्रोकॅरियोटिकचं संपलं बरं. आणि प्रत्येक वेळेस पॉइंट पाठ करत बसायची गरज नाही की मोनेरा प्रोकॅरियोटिक असतात. काय गरज आहे पाठ करायची? बॅक्टेरियल सेल आहे, युनिसेल्युलर आहे, प्रोकॅरियोटिक आहे, झालं ना. प्रोकॅरियोटिक आहे म्हणजेच युनिसेल्युलर असणार आहे आणि बॅक्टेरिया इट सेल्फ इज अ सेल आणि प्रोकॅरियोटिक आहे युनिसेल्युलर आहे ते किंगडम कोणतं? मोनेरा. आता दुसरं ह्याच्यामध्ये तुम्हाला बघा इथं पण दोन असतील. युकॅरियोटिक मध्ये दोन गट असतील बघा. प्रोकॅरियोटिक सेल्स मल्टीसेल्युलर ॲनिमल्स नाहीतच. म्हणजे असे कोणतेही ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिझम्स नाहीत ज्यांच्या सेल प्रोकॅरियोटिक आहेत पण ते मल्टीसेल्युलर ॲनिमल प्रोकॅरियोटिक कोणतेच नाहीत. ते फक्त युनिसेल्युलर आहेत आणि ते म्हणजे बॅक्टेरिया. आता इथं युकॅरियोटिक मध्ये दोन्ही पण बघायला भेटणार आहेत तुम्हाला. अगोदर युनिसेल्युलर घेऊया आपण. युनिसेल्युलर आणि दुसरं असणार आहे मल्टीसेल्युलर. म्हणजेच काय? एक पेशीय सजीव. एक पेशीय म्हणजे काय? एका पेशीपासून बनलेले असतात. मल्टीसेल्युलर म्हणजे अनेक पेशीय सजीव. म्हणजे युकॅरियोटिक सेल्स असणारे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत काही, तसंच मल्टीसेल्युलर पण आहेत. पण प्रोकॅरियोटिक मध्ये फक्त युनिसेल्युलर आणि ते पण एकच किंगडम येणार, किंगडम मोनेरा. आणि किंगडम मोनेरा मध्ये कोण येत असते? बॅक्टेरियाच. हे तुम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे. आता ह्या युनिसेल्युलर मध्ये एकच किंगडम आहे
जसं प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर मध्ये एक किंगडम आहे, तसंच युकॅरियोटिक युनिसेल्युलर मध्ये एकच किंगडम आहे. ते म्हणजे कोणतं? किंगडम प्रोटिस्टा. किंगडम प्रोटिस्टा. प्रोटिस्ट्स म्हणजे आदिजीव, त्याच्यामध्ये प्रोटोझोआ तुम्हाला बघायला भेटतील. आता फरक काय आहे? फक्त म्हणजे हे सुद्धा सूक्ष्मजीव आहेत, ते सुद्धा सूक्ष्मजीव आहेत, पण हे बॅक्टेरिया नसून हे काय आहेत? म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल काय बघायला भेटणार? प्रोटोझोआन्स. हे सुद्धा हार्मफुल असू शकतात किंवा युजफुल असू शकतात. हार्मफुल जर बघायचं असेल तुम्हाला तर एक प्रोटोझोआ आहे प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स नावाचा. तो ॲनाफिलस मस्किटो म्हणजे एक मादा मच्छर असतो, त्याचं सायंटिफिक नाव काय? ॲनाफिलस. तर त्याच्या शरीरामध्ये ते प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स नावाचा प्रोटोझोआ काय होतो? त्या मच्छराच्या शरीरामध्ये म्हणजे त्या मच्छराच्या शरीरामध्ये स्वतःची लाईफ सायकल पूर्ण करतो. आणि ते मच्छर जर तुम्हाला चावलं तर तुम्हाला काय होऊ शकतो? मलेरिया होऊ शकतो. म्हणजे मलेरिया हा रोग तुम्हाला आदिजीवामुळे म्हणजेच काय? प्रोटोझोआमुळे होतो. त्याचं नाव काय? प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स. बॅक्टेरिया सुद्धा हार्मफुल सुद्धा आहेत, युजफुल सुद्धा आहेत. म्हणजे बघा, सॅल्मोनेला टायफी नावाचा बॅक्टेरिया तुम्हाला म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला काय होतो? टायफॉइड होतो. व्हिब्रिओ कॉलरी नावाच्या बॅक्टेरियामुळे तुम्हाला कॉलरा होतो. म्हणजे बघा, हे झाले हार्मफुल बॅक्टेरिया. युजफुल बॅक्टेरिया सुद्धा आहेत, जसं की तुमचा लॅक्टोबॅसिलस नावाचा जो बॅक्टेरिया आहे तो तुम्हाला दुधापासून दही तयार करण्यामध्ये मदत करतो. ठीक आहे, लॅक्टोबॅसिलस. म्हणजे काही काही बॅक्टेरिया त्यांच्यापासून तुम्ही काय बनवू शकता? अँटीबायोटिक्स बनवू शकता. ठीक आहे, अँटीबायोटिक्सचं नाव तुम्ही ऐकलेलं असेल. तर अँटीबायोटिक्स तुम्ही कशापासून निर्मिती करू शकता? बॅक्टेरियापासून. म्हणजे काही बॅक्टेरिया आपल्याला इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट सुद्धा आहेत, म्हणजे त्यांचा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स सुद्धा आहे. आणि काही ते तुमच्यासाठी हार्मफुल असतील. आता जे प्रोटिस्ट आहेत त्याच्यामध्ये आपण एक उदाहरण बघितलेलं आहे, प्रोटोझोआज. आता त्या प्रोटोझोआजमध्ये तुम्हाला प्लाझ्मोडियम व्हायवॅक्सचं एक उदाहरण सांगितलेलं आहे. आता आहेत तर हे दोघेही सूक्ष्मजीव. फरक फक्त एवढा आहे, हे प्रोकॅरियोटिक आणि हे युकॅरियोटिक. हे सुद्धा एकच सेल आहे. प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स ही एक सेल असणार, फक्त एक ऑर्गॅनिझम म्हणजे एक सेल फक्त, बाकी काही नाही. युनिसेल्युलर फरक काय? फक्त हे आहेत प्रोकॅरियोटिक, हे आहेत युकॅरियोटिक. हे दोन मेजर त्याचे काय म्हणू शकता तुम्ही? गुणधर्म म्हणू शकता. आता ह्याच्यानंतर जे येणारे 3 किंगडम आहेत बघा, हे किंगडम आपले, हा झाला तुमचा पहिला किंगडम, हे आहे दुसरं किंगडम. त्यानंतर इथं तुम्हाला अजून एक किंगडम बघायला भेटते, दॅट इज किंगडम फंजाय. किंगडम फंजाय तिसऱ्या क्रमांकाचं किंगडम फंजाय. त्यानंतर चौथ्या क्रमांकाचं जे किंगडम आहे दॅट इज किंगडम प्लांटी. अँड द लास्ट वन इज किंगडम ॲनिमलिया. किंगडम ॲनिमलिया. 5 किंगडम झाले का बघा? किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंजाय, किंगडम प्लांटी अँड किंगडम ॲनिमलिया. सृष्टी मोनेरा, सृष्टी प्रोटिस्टा, सृष्टी कवके म्हणजेच फंजाय, सृष्टी वनस्पती आणि सृष्टी प्राणी. 5 सृष्टी. पृथ्वी तलावर जे सगळे सजीव आहेत, सर्व सजीव आहेत, त्या सर्व सजीवांचा अभ्यास तुम्ही या 5 सृष्टींच्या मध्येच करता. बॅक्टेरियांचा अभ्यास करत असाल तर तुम्ही म्हणू शकता यू आर स्टडिंग मोनेरा, म्हणजेच तुम्ही मोनेराचा अभ्यास करत आहात. आदिजीवांचा अभ्यास म्हणजेच प्रोटिस्टाचा म्हणजेच प्रोटोझोआंचा अभ्यास करत असाल तर यू कॅन से दॅट यू आर स्टडिंग किंगडम प्रोटिस्टा. बुरशी किंवा कवकांचा अभ्यास तुम्ही करत असाल तर तुम्ही तो अभ्यास सृष्टी कवके ह्या टॉपिकच्या अंडर करणार. वनस्पतींचा अभ्यास करताना तुम्ही किंगडम प्लांटी म्हणजेच सृष्टी वनस्पतीचा अभ्यास करत आहात. आणि पृथ्वीवरचे जे काही सर्व प्राणी आहेत त्या सर्व प्राण्यांचा अभ्यास तुम्ही सृष्टी प्राणी म्हणजेच किंगडम ॲनिमलियामध्ये करत असतात. इथपर्यंत क्लिअर आहे? 5 किंगडम सिस्टीम
सुरुवात तयार कोण केली होती? डॉक्टर R.H. विटाकर. अजून एक राहून गेलं, पेशींचं जे वर्गीकरण आहे, म्हणजे एक आहेत प्रोकॅरियोटिक सेल्स, एक आहेत युकॅरियोटिक सेल्स. पेशींचं वर्गीकरण ज्या शास्त्रज्ञाने केलेलं होतं त्यांचं नाव आहे चॅटन. हे एक लक्षात ठेवा परीक्षेच्या अनुषंगानं. आता किंगडम फंजाई जे आहे, इथं बघा, आता तुम्हाला वेगळं काहीतरी बघायला भेटणार आहे. आतापर्यंत तुम्ही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम बघितले होते, ते प्रोकॅरियोटिक युनिसेल्युलर होते, हे युकॅरियोटिक युनिसेल्युलर. म्हणजेच काय, आधी केंद्रकी पेशी असलेले एक पेशीय सजीव बघितले होते, नंतर दृश्य केंद्रकी पेशी असलेले एक पेशीय सजीव बघितले होते. आता दृश्य केंद्रकी पेशी असलेले अनेक पेशीय सजीव म्हणजे किंगडम फंजाई. ह्याच्यामध्ये तुम्हाला बुरशीचा अभ्यास करायचा आहे, बुरशी सोबत ईस्ट. तुम्ही ब्रेड बनवताना जी ईस्ट वापरता ती कशाच्या अंडर येणार आहे? किंगडम फंजाईच्या. आता याच्याबद्दल एक महत्वाची गोष्ट काय, इथून पुढचे जे सजीव आहेत दे ऑल आर मल्टीसेल्युलर. म्हणजेच काय, ते अनेक पेशी असल्यामुळं तुम्ही त्यांना उघड्या डोळ्यांनी बघू शकता. बघा ना, प्राणी तुम्ही सगळे उघड्या डोळ्यांनी बघता. हे बघा, जे मल्टीसेल्युलर आहे ते डोळ्यांनी दिसणार. म्हणजेच काय, एका पेशीपेक्षा जास्त पेशींनी बनलेले आहे. तुम्ही बुरशी बघता, प्लांटी, ते तर दिसणारच तुम्हाला. वनस्पती तर दिसतातच. आता वनस्पतींमध्ये सुद्धा छोट्या वनस्पती सुद्धा आहेत, म्हणजे अल्गी म्हणजे शेवाळ सुद्धा काय वनस्पतीच आहे. आणि ॲनिमल्स मध्ये खूप छोटे छोटे ॲनिमल्स आहेत, ते तुम्हाला समुद्रामध्ये बघायला भेटतात, पाण्यामध्ये बघायला भेटतात. ते सगळं तुम्ही किंगडम ॲनिमलिया स्टडी करताना आपण बघणारच आहोत. आणि किंगडम प्लांटी स्टडी करताना सुद्धा किंगडम प्लांटीमध्ये म्हणजे झाडांमध्ये कोणकोणते वेगवेगळे झाड आहेत, त्यांच्यामधले वेगवेगळे गुणधर्म काय, आणि त्यांचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीनं केलेलं आहे, कोणते कॅरेक्टर्स आपण म्हणजे पॅरामीटर्स पकडून त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, ते आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. आता त्याच्या अगोदर किंगडम फंजाई जी आहे याच्यामध्ये एक महत्वाचा पॉइंट आहे, ते म्हणजे हे आहेत सॅप्रोफाइट्स. काय आहेत? सॅप्रोफाइट्स. सॅप्रोफाइट्स म्हणजे असे सजीव जे डेड अँड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवर ग्रो करतात किंवा जगतात. म्हणजेच काय, तुम्ही बघितलेलं असेल की एखाद्या ठिकाणी कुठं एखादा प्राणी मरून पडलेला आहे आणि काही दिवसानंतर त्या प्राण्याची जी बॉडी असते ती नष्ट होऊन जाते. ती कुठं जाते? तर त्यांना विघटित करतात. कोण? फंजाय आणि बॅक्टेरिया. या दोघांचं काम आहे त्यांना विघटन करणं, त्यांचं विघटन करणं. तर म्हणजेच काय, हे फंजाय काय असतात? सॅप्रोफाइट्स असतात. म्हणजे सर्व फंजाय सॅप्रोफाइट्स नसतात बरं, मेजॉरिटी त्याच्यातले जास्तीत जास्त फंजाय सॅप्रोफाइट्स असतात आणि ते मेलेल्या किंवा कुजलेल्या वस्तूंवर जगत असतात. किंगडम प्लांटी, आता याच्यामध्ये सगळे प्लांट्स येणार, म्हणजे वनस्पतींचा अभ्यास करणार आहात. आणि इथून तुम्हाला एक तर गोष्ट लक्षात ठेवायची, किंगडम फंजाय, किंगडम प्लांटी आणि किंगडम ॲनिमलिया हे सगळे मल्टीसेल्युलर ॲनिमल्स आहेत, त्यांना तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघू शकता. तर अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता की सजीवांचं वर्गीकरण कसं झालेलं आहे. तुम्ही थोडंसं समजून घ्या, थोडंसं चित्र निर्माण करा, थोडासा विचार करा की पृथ्वीवर एवढे एवढे सजीव आहेत बाबा, तुम्ही मोजू शकत नाही, भरपूर सजीव आहेत. त्यांचा आकडा आहे आपल्याकडं, पण मी सांगत आहे की बाबा भरपूर सजीव आहेत. प्रदेशानुसार सजीवांची जी विविधता आहे ती वाढत जाते. इथं जे सजीव आहेत ते तिकडं नसतील, इथल्यापेक्षा वेगळे दुसऱ्या प्रदेशामध्ये असतील, म्हणजे भरपूर सजीव आहेत. मग या सर्व सजीवांचा अभ्यास करणं सोपं व्हायला पाहिजे, म्हणून काय केलेलं आहे आपण, ह्या पद्धतीनं त्यांचं काय केलेलं आहे, विभाजन म्हणजे वर्गीकरण केलेलं आहे. असं ह्याला अवघड समजत जाऊ नका बाबा, हे प्रोकॅरियोटिक काय, युकॅरियोटिक काय, किंगडम्स कशाला म्हणायचं, हे किंगडम्स काय असतात. किंगडम म्हणजे काहीही नाही. वर्गीकरण करताना तुम्हाला काहीतरी शिकताना सोपं जावं म्हणून ते नाव दिलेलं आहे. किंगडम म्हणजे एक वर्ग आहे, त्याला काय म्हणलेलं आहे, म्हणजे काय म्हणू शकता, ते टॉपवर जे क्लासिफिकेशन केलेलं असते त्याच्यामध्ये बऱ्याचशा पायऱ्या असतात, त्याच्यातली सगळ्यात वरची पायरी म्हणजे किंगडम. मग किंगडम मध्ये म्हणजे तुम्ही काय करणार, किंगडम शिकत असताना, आता किंगडम मध्ये तुम्ही आता हे बघा, किंगडम प्लांटीमध्ये सर्व वनस्पतींचा अभ्यास करत आहात, मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वनस्पती आहेत, तर मग किंगडमच्या खालच्या पायऱ्यांवर यावं लागणार आहे तुम्हाला. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही स्पेसिस म्हणजे त्या वनस्पतीची जात कोणती आहे तिथपर्यंत येऊन थांबत असतात. तर हे आपलं सर्व काय झालेलं आहे,
सजीवांचं वर्गीकरण. ह्याला फार असं किचकट घेऊ नका, मी तुम्हाला थोडंसं जास्त व्यास्ट लेक्चर सांगितलेलं आहे, हा खूप छोटा पॉईंट आहे. पण जे विद्यार्थी नवीन असतील, ज्यांना विज्ञानातलं बिलकुलच काही कळत नाही, त्यांनी थोडंसं एक डोक्यातून भ्रम काढून टाका की विज्ञान अवघड आहे अवघड आहे, असं काही नाही. विज्ञान हा विषय सोपा आहे, फक्त तुम्ही समजून घेत चला. आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून क्लिअर करून घेऊ शकता. तुमच्यामध्ये अभ्यासाची थोडीशी क्युरिओसिटी असायला पाहिजे की बाबा हे असंच का, ते तसंच का. बरं, याच्यामध्ये अजून एक तुम्हाला प्रश्न निर्माण झाले पाहिजे की हे मोनेरा इथंच का आहे, हे प्रोटिस्टा इथंच का आहे. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारून बघा, तुमच्या शिक्षकाला प्रश्न विचारून बघा, या प्रोटिस्टाला आपल्याला इथं ठेवता येईल का, ॲनिमल याला इथं आणता येईल का. नाही, हा जो क्रम आहे ना, हा क्रम विकासाच्या दृष्टीनं आहे. म्हणजे पृथ्वीवरचे हे सजीव सगळ्यात कमी विकसित, म्हणजे बघा ना, एकतर सेल्स कशा आहेत, प्रोकॅरियोटिक, न्यूक्लियसचा विकास झालेला नाही, आणि वरून युनिसेल्युलर आहेत, म्हणजे एकच पेशी आहेत. म्हणजे यांना काय करायचं, सगळ्यात सुरुवातीला घ्यायचं, इथून विकासाला सुरुवात झाली आहे. मग नंतर पेशी युकॅरियोटिक आहेत, म्हणजे दृश्य केंद्रकी पेशी आहेत, पण सजीव कसे आहेत, युनिसेल्युलर. म्हणून यांना 2 नंबरला ठेवलेला आहे. ह्यांच्यापेक्षा जास्त काहीतरी आहे ना यांच्यामध्ये, कारण ह्यांच्याकडे प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत ज्यांच्यामध्ये केंद्रकाचं म्हणजे न्यूक्लियसचा काय झालेला आहे, विकास झालेला आहे. पण इथं जे पेशी आहेत त्यांच्यामधल्या न्यूक्लियसचा विकास झालेला आहे, पण ते सजीव कसे आहेत, युनिसेल्युलर, म्हणजेच एक पेशी आहेत, म्हणून त्यांना आपण इथं आणून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर मल्टीसेल्युलर, युकॅरियोटिक मल्टीसेल्युलर पेशी कशा आहेत, युकॅरियोटिक, म्हणजे सेल कशा आहेत, दृश्य केंद्रकी आहेत, आणि सजीव पण कशा आहेत, मल्टीसेल्युलर. पण बघा ना, फंजाई जरी मल्टीसेल्युलर असल्या तरी ते प्लांट्स आणि ॲनिमल्स एवढे जास्त कॅरेक्टर्स दाखवत नाही. म्हणजे बघा, प्लांट्स कसे आहेत, प्रोड्युसर्स आहेत, ते स्वतःचं फूड तयार करतात, पण फंजाईच्या बाबतीत असं काहीही नाही. म्हणजे इकडचे 2 किंगडम थोडेसे यांच्यापेक्षा ॲडव्हान्स्ड आहेत. म्हणून 3 नंबरला आपण फंजाईला घेतलेला आहे. 4 नंबरला प्लांट्सला घेतले, कारण की प्लांट्समध्ये म्हणजे ॲनिमल्समध्ये जे गुणधर्म आहेत ते प्लांट्समध्ये नाहीत. म्हणजे ॲनिमल्समध्ये प्लांट्सपेक्षा काही वाढीव गुणधर्म आहेत. म्हणून आपण काय केलेलं आहे, किंगडम ॲनिमलियाला म्हणजेच सृष्टी प्राणीला सगळ्यात शेवटी ठेवलंय, आणि त्याच्या अगोदर सृष्टी वनस्पतीला ठेवलेला आहे. हा विकासाचा क्रम आहे, हे विकासाच्या क्रमाने लावत आलेलं आहे. हे कमी विकसित, हे त्यांच्यापेक्षा थोडे जास्त विकसित, फंजाई त्याच्यापेक्षा थोडा जास्त विकसित, प्लांटी ह्यांच्यापेक्षा जास्त विकसित, आणि ॲनिमल सगळ्यात जास्त विकसित, पृथ्वीवरचे डॉमिनंट आहेत. म्हणून आपल्यानंतर इथं कोणीही तुम्हाला बघायला भेटणार नाही. पण किंगडम ॲनिमलिया शिकताना त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसे ॲनिमल्स आहेत, पण त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी ह्युमन्स येतील, कारण की सगळ्यात जास्त वेल डेव्हलप्ड या पृथ्वीतलावरचे डॉमिनंट प्राणी आपण आहोत. मग ते प्राण्यांचं वर्गीकरण करताना आपण शिकणार आहोत. तर आपलं आजचं हे लेक्चर प्राण्यांच्या वर्गीकरणावर होतं. हे सगळं सोपं आहे, तुम्ही याला अवघड समजून घेऊन, म्हणजे तुम्ही जर याला अवघड समजत असाल तर हे तुम्हाला कधीही समजणार नाही की हा टॉपिक नेमका काय आहे. तर हे खूप सोपं आहे. मी माझ्याकडून तुम्हाला होईल तेवढ्या पद्धतीनं काय केलेलं आहे, समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी ह्या लेक्चरमध्ये तुम्हाला काही गोष्टी कळल्या नसतील किंवा तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. आणि तुम्हाला जर अजून काही टॉपिक्सवर व्हिडिओज पाहिजे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवू शकता. जर तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत थोडीफार आवडलेली असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा की आम्हाला ह्या टॉपिकवर लेक्चर पाहिजे. मी पुढचं लेक्चर लगेच तुम्हाला त्या टॉपिकवर घेऊन येणार आहे. तुम्हाला आपला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या दर्पण अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.